नमस्कार जिंचेंजर फॅमिली, जय शिवराय. तर आजचा टॉपिक आहे विंटरचा प्रवास. आणि मी लहानपणापासून चॅलेंजेस घ्यायची खूप हॅबिट होती, पण ते कधीच कंप्लीट नाही झाल्या. मला अजून आठवत आहे 2023च्या 23 सप्टेंबरलाच असाच सोफ्यावरती बसलेलो आणि आपण सगळं टाइमपास करतो ना, रील स्क्रोलिंग, ते करत होतो. आणि भाई अचानक फीडमध्ये रील आली विंटरची. आता मला ॲक्च्युअलमध्ये काहीच माहिती नव्हतं विंटरॅक म्हणजे काय. तर भाई रील्स बघत होतो, चल ठीक आहे, रील्स एक येईल दोन येईल, भाई लाईनीने त्याच रील, विंटरॅक विंटरॅक विंटरॅक. हा माझी फीड आता जिमची होती आणि अशी होती देवभक्तीची. बट भाई हा कुठून आला विंटरॅक? भाई नाव पण एकदम डेंजर, विंटरआर्क, काय माहिती काय होता. तर माझ्या मित्रांनी पण स्टोऱ्या ठेवलेल्या, विंटरआर्क इज कमिंग, इट्स माय प्राईम टाइम, असं काय 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 काय. तर एका मित्राला आट्यात घेतलं शेवटी आणि विचारलं, भाई विंटरआर्क म्हणजे काय. तर त्यांनी चांगलं एक्सप्लेन केलं. त्यानंतर थोडंसं अजून अशा मनात खंत होती, हे म्हणजे म्हणजे काय, म्हणजे विंटरआर्क म्हणजे काय. तर गुगल बाबा तर असेच आपले बसलेले असतात, तर त्यांना विचारलं विंटरआर्क म्हणजे काय. सो त्यांच्याकडून ज्ञान भेटलं, मित्रांकडून ज्ञान भेटलं. मग अंगात अशी ऊर्जा निर्माण झाली, मनात काहीतरी करायचं ठरवूनच दिलं. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. त्यानंतर मग हा विंटरआर्कचा टाइम किती होता, 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबर पर्यंत. तर मनात आलं, भाई चल 90 डेज पण होत आहेत, चल एक चॅलेंज घेऊन टाकू. जमलं तर जमलं. मला माहिती होतं, म्हणजे आतून मला माहिती होतं की मी फक्त 10-15 दिवस करेन, नंतर शांत होईल. पण भाई असली घाणवाली आग लागलेली ना. सो पहिला दिवसची सुरुवात आहे ना, चांगली पण झालेली आणि घाण पण झालेली. चांगलीपासून सुरुवात करूया. मी आहे ना आयुष्यात कधीच लवकर न उठायचो. मी 7 किंवा 6 वाजता उठणारा प्राणी होतो. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यहाँ में पिघल. पण विंटरआर्कचं चॅलेंज घेतलेलं, तर पहिल्याच दिवशी 4 वाजता जाग आली. 4 काय बोलते, 3:50ला जाग आली. 4चा अलाराम लावलेला. अलाराम दादांची गरजच नाही लागली. बट काय नाही, नंतर अलाराम दादांची पण गरज लागलेली. सो पहिल्या दिवसाचं सांगतोय. तर भाई 4च्या आधी जाग आली, मस्त फ्रेश बी झालो, रेडी बिडी झालो. आणि मग पप्पा मम्मीने काय सांगितलं नाही आणि डायरेक्ट बाहेरून कडी लावली आणि बाहेर गेलो. कडी बोलते, लॉक लावला आणि बाहेर गेलो. बघतो तर काय भाई, मला वाटलं कोण नसणार, म्हणजे कोणच नसणार. तर बघतो तर काय, बाहेर गेलो, आमच्यासमोर ग्राउंड आहे. असले घाणवाले कुत्रे बसलेले ना, असला पाय ठेवला आणि सप सगळे आले माझ्या इथं भुंकायला लागले. भाई असली फाटलेली ना माझी, लिटरली. मला वाटलं की काय करू, घरी जाऊ का नाही. अपने घर जाना है, मुझे घर जाना है. त्यानंतर भाई हनुमान चालीसा लावली आणि सपासप गेलो जिथे जायचं होतं तिथे. माझं ध्येय कंप्लीट करायला मी हनुमान चालीसा पठण केलं आणि सपासप गेलो. चालत चालत गेलो, धावत पण नाही गेलो. धावत गेलो तो घाणवाले कुत्रे पाठी लागणार माहिती होता. म्हणून चालत गेलो. कधी कधी ह्याचा पण वापर करायचा असतो. सो चालत गेलो आणि मग रनिंग करायला किती, माझं 3 किलोमीटरचा टार्गेट होता. सो ते एकदम प्रॉपर, ते पण लाईफमध्ये पहिल्यांदा 3 किलोमीटर धावलो असेल एकदम प्रॉपर. सो 3 किलोमीटर धावल्यानंतर जिमला गेलो. भाई असलं रिग्रेट फील झालेलं ना जिमला जाऊन. भाई काहीच माहिती नव्हतं कसं काय मारायचं असतं, कुठल्या दिवशी काय करायचं असतं. सगळे मला पहिल्या दिवशी हसलेले, मला अजून आठवत आहे. पण माझ्यासोबत पप्पा होते, सो त्यांना जे माहिती होतं त्यांनी मला शेअर केलेलं की असं असं कर, हे मार हे मार हे मार. सो पहिला दिवस गेला कसा बसा जिममध्ये आणि मारून आलेलो. त्यानंतर मग क्रिकेट प्रॅक्टिसला गेलेलो. सो तिथे क्रिकेट तर आपलं भाई कसं पण खेळू शकतो, पण चांगलं खेळतो. सो नीट क्रिकेट खेळून आलो. त्यानंतर घरी आलो आणि सकाळी स्टोरी पोस्ट केलेली विंटरआर्क चॅलेंजची. मी बोललो, हां हे भाई महत्त्वाचं राहिलं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की मी विंटरआर्क चालू केलं तर तू पोस्ट आणि रील्स का टाकायला लागला, का म्हणून, का तुला असं काय करायचं, पब्लिसिटी करायची होती, एकट्याला करायचं तर एकट्याला कर ना, हमरे को क्यों बीच में ले रहा है, असं मेंटॅलिटी होती लोकांची. पण भाई मनापासून सांगतो, हितून मला ना पब्लिसिटी करायचीच नव्हती. माझं ना एक मोठं ध्येय होतं, ते म्हणजे मला विंटरआर्क कंप्लीट करायचा होता. सो जेव्हा कोणतरी टोमणे मारतं किंवा विचारतं ना आजच्या दिवसाचं कुठे आहे, आज का नाही गेला खेळायला बिळायला, तर तेव्हा असं कसं तरी रिग्रेट फील वाटतं, म्हणजे कोणतरी लक्ष ठेवणारा पाहिजे होता. सो माझे फॉलोअर्स पण खूप होते मेन आय डीवरचे. सो तिथे मी स्टोरी टाकली
आणि असं बोललेलो जय शिवराय मित्रांनो. तर आज आहे विंटरॅक्टचा पहिला दिवस अँड ऑल गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे डे 40 ऑफ विंटरॅक्ट चॅलेंज ऑफ 90 डेज चॅलेंज. आहे मी डेली किती 90 डेजचं टाकलेलं. सो मला खूप सारे लाईक्स आलेले पहिल्या दिवशी. भाई असलं भारी फील झालेलं ना. खूप सारे लाईक्स आलेले, खूप लोकांचे मेसेज आलेले, भाई कडक करतोय, करत राहा लास्टपर्यंत, ब्लॉगिंग करतोय, लव्ह यू, असं काय 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 काय. पण भाई सगळ्यात मोठा घरी सीन झालेला तो म्हणजे मम्मी. असलं घाणवाली मम्मी मला ओरडलेली ना. काय काय बोललेली, काय काय तुला समजत नाही का, असं काय टाकायचं नसतं, तुला कोण किडनॅप करेल, वाह क्या सीन है, अँड ऑल. भाई आता मी एवढा पण छोटा नव्हतो मला कोण किडनॅप करेल. होती माझ्यात शक्ती, पण आता तिला कसं समजलं, तिच्या नजरेत तर मी छोटाच आहे ना. बट काय करू. सो तिचं मी काहीच नाही ऐकलं. म्हणजे ऐकलं पण असं ते मनाला लागलं. पण आता काय बोलू, तिला तर हर्ट नाही करू शकत. सो ती बोलली होती की 4च्या नंतर जा, करायचं तुला काय करायचंय ते कर, माझं ऐकू नको, असं असं काय काय बोललेली. सो भाई माझं ध्येय तर कम्प्लीट करायचं होतं विंटरॅक्टचा. सो सकाळी लवकर उठलो आणि परत गेलो. नॉर्मली करत होतो. त्यानंतर मम्मीला काय माहिती काय झालं. ती सगळ्या स्टोरीला लाईक करायची, अँड ऑल कमेंट करायची, असं असं काय काय बोलायची. मला एकदा मेसेज केलेला, खूप मस्त वाटतंय, सगळे तुझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलतात. जर का मी मम्मीचं ऐकून घरी बसलो असतो, जर का पप्पांचं ऐकून घरी बसलो असतो, तर माझ्यामध्ये काय बदल झाला असता नाही. समझ रहे हो ना. तसं तुम्ही पण जेव्हा कोण काय बोलत असेल ना, आपलं स्वतःच्या मनाचं ठरवा आणि करत राहा. तुम्हाला माहिती असेल ना ते योग्य आहे, तर ते करत राहा. बाई हे मोटिवेशन देतं, नीट ऐका, मस्करीत घेऊ नका. हां, व्हेरी गुड. त्या मी मगाशी बोललो ना, खूप मित्रमैत्रिणींचा साथ भेटलेला. म्हणजे खूप लोकांनी मला लाईक केलेलं, म्हणजे तसं लाईक नाही केलेलं, माझ्या स्टोरीला लाईक केलेलं, कमेंट केलेली अँड ऑल. तसेच काही हेटर्स पण तयार झालेले. लिटरली 10-15 दिवसात माझे हेटर्स झालेले. असलं भारी वालेलं फील झालेलं ना भाई. माझे हेटर्स, अशा पोऱ्याचे हेटर्स भाई, म्हणजे असं मनात वाटलेलं भाई काहीतरी चांगलं करतोय म्हणून लोक जळताय. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. फिक्स झालेलं. असला घाणवाला मोटिवेशन धरलेला नाही या गोष्टीला. आणि भाई या दिवसापासून 10-15 दिवसापासून माझी सुरुवात झालेली चांगला वर्कआउट करायची. आणि तेव्हा असं ज्ञान घेतलं ना यूट्यूब बाबाला. भाई म्हणजे यूट्यूब बाबांनी आणि गुगल बाबांनी एवढी मदत केली ना मला, एक्सरसाइजच्या रिलेटेड, वर्कआउट कसा करायचा, क्रिकेट कसा खेळायचा, क्रिकेटचे ड्रिल्स अँड ऑल. भाई लिटरली ज्यांनी मला हेट केलं ना भाई, नमस्कार तुम्हाला, खूप खूप धन्यवाद तुमच्यासाठी. भाई तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. भाई मला अजून आठवत आहे, मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. 15वा का 16वा दिवस होता आणि माझ्या एका मित्राचा मेसेज आलेला. सांगू की नको, सांगतो चला. तर 15 का 16वा दिवस होता आणि माझ्या मित्राचा एका मेसेज आलेला. त्यांनी एक फोटो एडिट केलेला. माझा एक जुना फोटो होता. मी खरं मनापासून बोलतोय, माझी एकदम बेकार बॉडी होती. म्हणजे बॉडी, वर्कआउटच नाही करायचं तर बॉडी कुठून बनेल, काय हेल्थच्या रिलेटेड काय करायचंच नाही. सो त्यांनी एक माझा फोटो घेतलेला, असं इथे साईडला तुम्हाला दिसेलच, आता थोड्या वेळाने येईल. तर इथे माझा फोटो लावलेला आणि लिहिलेलं वॉना बी इन्फ्लुएन्सर, क्या उखाडेगा ये, असं काय काय लिहिलेलं. आणि मला मेसेज केलेला, काय करणार आहे रे तू विंटरॅक्टमध्ये घडून, फक्त काय विंटरॅक्ट काय 3 महिन्यात बॉडी नाही बनत. मी बोललेलो भाई, मी कुठे बोललो 3 महिन्यात मी माझी बॉडी बनवून देणार आहे. मी माझं फर्स्ट ट्राय करतोय, मला करू देत, तुझी का जळते. जनता माफ नाही करेगी. एवढं मला सांगायचं असेल तर नीट प्रेमाने बोल ना भाई, पण त्याला हेटच करायचं. मी बोललो ठीक आहे भाई, तू हेट करत बस, मी माझं काम करत बसतो. सो भाई त्यासाठी खूप मनापासून त्याला थँक्यू भाई. थँक्यू का, धन्यवाद मराठीमध्ये, धन्यवाद. तुला देव खूप सारा आशीर्वाद देव, बाप्पा आशीर्वाद द्या त्याला. हा भाई, पार्शलिटी नाही पाहिजे सगळ्यांना. हा ते हा. तर भाई मी आता एक रिअल गोष्ट बोलू. जर तुम्हाला कोण हेट करत असेल ना, तर त्याला रागाने उत्तर अजिबात नाही द्यायचं. त्याला आपण जे करतोय ना ते त्याला करून दाखवायचं. समजतंय. आपण जर का रागाने त्याला बग 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 करणार ना, तो जसा बग 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 करतोय तसा आपण बग 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 करणार, तशी बगबगच होत राहणार. त्यापेक्षा तो बग बग करतोय आणि आपलं वर्क करतोय, तर तो शांत बसणार कधी ना कधीतरी. आपली फिजिक पण बनणार. फिजिक काय होतं, कुठलं पण काम करताना आपलं काम होणार, तो असा बग 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 करत राहणार.
समजताय? सो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. भाई एक गोष्ट सांगतो, सिंपल लक्षात ठेवा. फक्त मोटिवेशन सॉंग्स ऐकून, मोटिवेशनल क्वाइट्स ऐकून, मोटिवेशनल स्टोरीज ऐकून, रोनाल्डोच्या, विराट कोहलीच्या, रोहित शर्माच्या, थालावाईच्या, ते ऐकून नाही होत. बट जेव्हा कोण आपल्याला हेट करतं ना, ती एक मोठी गोष्ट असते, त्याचं पण मोटिवेशन धरलं पाहिजे. आपल्याला वाटतं साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याच खूप इम्पॅक्ट करतात तुमच्या जनरेशनला, बोलते तू, आपल्या लाईफमध्ये. सो भाई त्यांनी मला मोटिवेट केलेलं, त्यांनी मला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला, पण मी त्याचा उलटा केला. मी माझं स्वतःला मोटिवेट केलं. तसं तुम्ही पण केलं पाहिजे. जर का तुम्हाला कोणी हेट करत असेल तर, भाई कोणी हेट करत असेलच नाही, तुम्हाला हेट करणारच. जर तुम्ही काहीतरी चांगलं करताय ना, लोक तुम्हाला हेट करणार. मी लिटरली बोलते, जर का तुमची चांगली फिजिक असेल आणि तुम्ही स्टोरी टाकली, पहिला दिवस, समजा तुमचा पहिला दिवस असेल, तर भाई तुम्हाला ना खूप सारे लाईक्स येतील, कमेंट्स पण येतील, वा वॉट अ बॉडी अँड ऑल अँड ऑल अँड. पण आहे ना, काही दिवसांनी तुम्ही एकदम चांगली बल्कवाली अशी बॉडी बनली, लीन बल्क, एकदम अशी तुमची ड्रीम फिजिक बनली असेल आणि तुम्ही स्टोरी टाकली असेल ना, मोजून आहे ना, जे लोक महत्वाचे आहेत ना, म्हणजे जे लोक मनापासून तुमच्या क्लोज आहेत, त्यांचेच लाईक येतील. खरं बोलतोय. कारण की ना, बाकीच्यांची मेंटॅलिटी ठरलेली असते की म्हणजे जळायला चालू झालेले असतात. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लाईफमध्ये उपयोगी पडेल. भाई असंच मी पण एकदा स्टोरी टाकलेली, माझी थोडीशी बॉडी बनलेली, थोडीशी, जास्त नाही, थोडीशी. सो मी पण टाकलेली स्टोरी. सो मला खूप लोकांनी लाईक केलेलं. पण भाई मम्मी मला खूप काय काय बोललेली. मम्मी बोललेली नजर लागेल कुणाची. मित्र पण बोलले, भाई असं काय टाकत नको जाऊ एवढ्या लवकर, नजर लागेल तुला, तुझी बॉडी परत बनण्याची थांबेल. भाई मी सिंपल सांगतो, नजरच्या रिलेटेड. नजर आहे ना भाई, जर का समजा तुम्ही रस्त्याने चालत असाल आणि जर कुणी मला दगड मारला तर तो मला लागणार. पण जर का विमानात असेल आणि मला कुणी दगड मारला, सो तो त्याच्याच तोंडावरती पडणार. सो भाई एकदम सिंपल आहे. आपला पॉझिटिव्हिटी एवढा वाढवला पाहिजे ना डोक्यात, की निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत आलीच नाही पाहिजे. कशाला विचार करायचा नजरचा अँड ऑल. आय बिलीव्ह इन गॉड्स प्लॅन. मी गॉडवरती खूप विश्वास ठेवतो. सो कशाला नजर लागणार मला, माझा गॉड आहे ना मला सांभाळायला. असं म्हणजे तुमची माइंडसेट अशी झाली पाहिजे, तरच तुम्ही कोणतं पण काम एकदम सोप्यारित्या करू शकता. जर तुम्ही कुणाचं ऐकलं, भाई तुला नजर लागेल, हे काय करू नको, भाई तेव्हा जर का मी ऐकलं असेल तर मी आतापर्यंत तुम्हाला एक सगळं काय ज्ञान देत असतो. अच्छा, हमको सिखा रिया है. व्लॉगिंग करत असतो. आता मी नवीन चालू केलंय व्लॉगिंग करायला. चांगलं पण वाटतंय, पण भीती पण वाटतंय. सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत. तुम्ही वाढवत नाही, पण कट्टी तुमच्याशी वाढवा ना यार सबस्क्रायबर्स. लाईक पण नाही करत आहे माझ्या व्हिडिओला. भाई खूप पुढपर्यंत सांगायचंय काय काय. ही जनरेशन बघू मला खूप लाज वाटते भाई. काय निब्बानिब्बीगिरी चालू असते मला, खरं भाई. काय सोड, कौन है ये लोग, कहां से आते हैं? त्या विषयावरती नको जाऊ. मी माझ्या विंटर प्राईम टाइम चालू आहे ना माझा आता. भाई नजर लागेल. भाई सगळ्यांच्या डोक्यात हेच येतं, नजर लागेल. भाई नाही लागत नजर. माहिती आहे नजर लागते, बट मी जे बोललो ते लक्षात ठेवा कायम. सो भाई माझ्या विंटरचा किती 56 डे काहीतरी चालू होता आणि मला खूप लोकांचे त्याच दिवशी खूप सारे मेसेज आलेले की तू आता नवीन अकाउंट खोल, जुन्या आयडी वरती टाकून काय भेटणार आहे तुला, स्टोरी टाकून तुला काय भेटणार आहे जर का तुला इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर. पण लिटरली मला इन्फ्लुएन्सर नाही बनवायचं होतं, बट मला वाटलं की मी ते पण करू शकतो. माझ्यामध्ये ते गट्स असतात, म्हणजे असू शकतात असं मी इमॅजिन केलेलं. आणि मग मी माझं दुसरं अकाउंट उघडलं जेन चेंजर करून, जिथे तुम्ही अजून फॉलो मला नाही करत आहे इंस्टाग्रामवरती. युट्यूबवरती पण मी आत्ता चॅनल ओपन केलंय, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. का असं करताय तुम्ही? प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जेन चेंजरला आणि सगळ्या व्हिडिओजला लाईक करा. खूप सारी माहिती द्यायची आहे भाई. जनरेशन बदलतंय, सुधरा भाई प्लीज. सो असंच मी ते दिवशी करत होतो, तर मला खूप लोकांनी मेसेज केला की तू आयडी ओपन कर. सो मी तेव्हा आयडी ओपन केलेली माझी. त्यासाठी त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद. देव तुमच्यासोबत. माहिती आहे मगाशी बोललो ना, पार्शालिटी नाही पाहिजे. सगळ्यांना जसं भेटतं तसंच भेटलं पाहिजे. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. ओके, केलं प्रे, तुम्हाला पण भेटणार. तुम्ही पण काहीतरी चॅलेंजेस घ्या, ते पण कम्प्लीट होतील. सो ॲट द लास्ट विंटरचे लास्ट स्टेज आलेले, म्हणजे लास्टचे दिवस आलेले. सो त्यामध्ये मी खूप मला माइंडसेट एकदम प्रिपेअर केलेला की लास्टचे दिवस आहेत, तर काही लोक विंटर म्हणजे चॅलेंजेस स्किप करायला चालू करतात, बट मी ते नाही केलं. मी उलट त्या टायमाला जास्त वर्कआउट्स अँड ऑल करायला चालू केलेलं. त्या टायमाला मी बट माझे 2-3 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना.
त्या दिवशी आहे ना, त्या टायमिंगला ना माझे 2-3 दिवस मिस झालेले. मी लॉयलिटीनी सांगतोय, माझे 2-3 दिवस मिस झालेले. तुम्ही चॅनलवरती बघितलं तर 2-3 दिवस मिसिंग असतील. जे आहे ते आहे. भाई कंटाळा आलेला, मला पण आलेला, बट मी लास्टपर्यंत केलेला. सो माझं विंटर संपल्याच्या नंतर मी लगेच बल्किंग सिरीजचं पण चालू केलेलं. तेव्हा पण भीती वाटलेली. आधी हनुमान चालीसा पठण करायचो. सो त्याच्यामध्ये भगवद्गीताचं पठण ऍड केलं, जे तुम्ही लोक नाही ऐकत. हे खूप मोठी चुकी आहे. मी एवढं पण बोलतो, माझी इन्स्टाची अल्गोरिदम वाढलेली, आता कमी झाली. का तर मी भगवद्गीतेचं मला काय भेटलेलं ज्ञान मी ते शेअर करत होतो. जे तुम्हाला सांगत होतं ते तुमच्यासाठी चांगलं होतं, बट ते तुम्ही लोक नाही ऐकत. खरं सांगतो, तुम्ही नाही ऐकत. भाई तुम्ही ऐका. जर का नाही ऐकायचं असेल तर नका ऐकू, बट भाई भगवद्गीता पठण करायला चालू करा प्लीज. काही ना काहीतरी चालू करा. हनुमान चालीसा पठण चालू करा, भगवद्गीता पठण चालू करा. त्यानंतर महाराजांचं पुस्तक वाचा भाई. महाराजांचं पुस्तक वाचा भाई. जे इतिहास घडलेत ना ते वाचायला चालू करा. खूप महत्वाचं आहे, कारण की आजकालच्या जनरेशन ना खूप वर्स्ट ठिकाणी जात आहे. फक्त एकच विचार आहे, मेरी बंदी बनेगी की नाही, वो मुझसे प्यार करती की नहीं, मैं उससे प्यार करता वो क्यों नहीं करती, कट्टी उससे. असं काय काय आणि खूप सारे केसेस वाढत आहेत त्याच्यामध्ये पण. सो ॲट द लास्ट मला हे तुम्हाला सांगायचं होतं की भाई चॅलेंजेस घ्यायला चालू करा. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी मॅटर करतं. तुम्ही फक्त मोटिवेशन घेऊन काम करत राहिलात ना, मोजून आहे ना, फक्त 5-6 दिवस तुम्ही कराल, पण फक्त 5-6 दिवस कराल. जर का तुम्ही डिसिप्लिन ऍड करताय, कन्सिस्टन्सीनी वर्क करताय, भाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपला देव आहे ना आपल्यावरती टेस्ट करतो. आपली मेंटॅलिटी बघतो, आपला स्ट्रगल बघतो. आपण फक्त 7 दिवस करणार आणि नंतर कंटाळा करायला चालू करणार, तो का सपोर्ट करेल तुम्हाला? का म्हणून सपोर्ट करेल? भाई चिकाटी असली पाहिजे, कन्सिस्टन्सी. लास्ट पर्यंत करत राहा, काय ना काहीतरी फळ भेटणार. अरे हाँ भाई हाँ, काय ना काहीतरी फळ भेटणार. आता मी 90 डेजच्या चॅलेंजमध्ये माझी चेस्ट नव्हती भाई, पूर्ण सपाट होतं, सपाट. चेस्ट वाढली, लिटरली बोलते, चेस्ट वाढली. काहीतरी फरक आला. मी अजून पण बोलतोय माझी फिजिक प्रॉपर नाही बनली आहे, गुड फिजिक माझी नाही आहे, माझी ड्रीम फिजिक ही नाही आहे. बट मी हे व्लॉगिंग करतोय बिकॉज मला काहीतरी फरक दिसतोय माझ्यामध्ये, आणि आय गेस तुम्हाला पण दिसत असेल. भाई छोटे छोटे डिफरन्स पण मॅटर करतात लाईफमध्ये. छोटे छोटे मिनिट मॅटर करतात, तर डिफरन्स का नाही मॅटर करू शकत? आता लोक माझ्यामध्ये हसत असेल, बॉडी नाही बनत आहे आणि भाई ब्लॉगिंग बिगिंग करतोय. हा भाई सॉरी, बट मला जे ज्ञान भेटतं मी तुम्हाला शेअर करतोय. तुमची बॉडी बनलेली असेल चांगली, म्हणजे एकदम बल्किंगवाली, तुम्ही माझ्यापेक्षा चांगले दिसत असाल, माझ्यासारखी एकदम चांगली फिजिक असेल, बट काही लोक आहेत ना, जे लोक बिगिनर आहेत माझ्यासारखे, जे स्ट्रगल करतात बॉडी बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी व्हिडिओ उपयोगी असू शकते. तुम्हाला पण मी सांगतोय, कन्सिस्टन्सी मॅटर करते ब्रो. चालू करा भाई, चॅलेंजेस घ्या. जर तुम्ही चॅलेंजेस स्टार्ट करता ना, तर फक्त 5-6 दिवस करून काहीच फायदा नसणार आहे. लास्टपर्यंत करा. जर का तुम्हाला समजा तुम्ही जिमला जायचं ऍड केलं, आता न्यू इयर रिझॉल्युशनमध्ये सगळ्यांनी ऍड केलंच असेल, 1 जानेवारीला भरामसाठ सगळे जिममध्ये गेले असतील, पण आत्ताच्या त्या दिवसामध्ये सगळी कंटाळा करत असणार. भाई मी सांगतोय, जर तुम्हाला ताप असेल किंवा काय बरं नाही वाटत असेल, कंटाळा असेल, फक्त जिममध्ये जावा आणि हलके वर्कआउट करून या, पण जा. बिकॉज आहे ना, ते पण मॅटर करतं. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. भाई सेटअप दिसला, सॉरी, बट भाई थँक्यू मला एवढा वेळ झेलल्याबद्दल, माझं एवढं मोठं भाषण ऐकल्याबद्दल. असंच सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामला जाऊन पण फॉलो करा, आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावरती. थँक्यू. जय शिवराय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.